नमस्कार मंडळी, आज बघूया आपण पात्रीची भाजी। ही भाजी फक्त वर्षातून एकदाच खायला मिळते, ती म्हणजे पावसाळ्यामध्ये। आणि ही भाजी स्वतः आम्ही आमच्या शेतामध्ये जाऊन त्याची पाने तोडून घरी आणून स्वच्छ धुवून निवडून मग केलेली आहे। ही भाजी खास आपण बघणार आहोत आमच्या सासूबाईंच्या पद्धतीने। चला तर बघूया मग याची रेसिपी। ही भाजी आम्ही स्वच्छ निवडून धुवून घेतल्यानंतर ती बारीक चिरून कढईमध्ये शिजायला ठेवली। त्यामध्येच मी तुरीची डाळ शिजायला ठेवली होती। ती छान शिजल्यानंतर आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि भाजी पिळून घ्यायची आहे थोडीशी। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, मोहरी जिरं टाकलेलं आहे। ते छान तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा तेलामध्ये टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं छान एकसारखा मिक्स करून गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे। हळदी छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कोल्हापुरी चटणी टाकायची आहे। कोल्हापुरी चटणी आपल्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता। या भाजीमध्ये आपण लसूण ठेचूनही टाकू शकतो। आणि यामध्ये नंतर मी मीठ टाकलेलं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे। हे एकत्र झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जी उकडून घेतली होती भाजी ती यामध्ये टाकायची आहे। ती ही भाजी छान मिक्स करून आपल्याला घ्यायची आहे। दोन ते 3 मिनिटं आपल्याला ही भाजी छान परतवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला या भाजीवरती झाकण लावून एक 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। या भाजीचे औषधी गुणधर्मही खूप आहे। तुम्हाला ही भाजी जर कधी मिळाली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। 5 मिनिटानंतर आपली भाजी छान शिजून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकताय भाजी किती छान चरचरीत अशी दिसत आहे। ही भाजी आपण भाकरीबरोबर सर्व करू शकतो किंवा चपातीबरोबरही खाऊ शकतो। ही पात्रीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। धन्यवाद।